हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर मी समीक्षा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पार्ट 2 हळदीच्या व्हिडिओमध्ये। तर आपल्या पार्ट 2 व्हिडिओमध्ये खूप सारी धमाल मस्ती राहणार आहे, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर इकडे डान्स चालू होते, सोबतच माझी बहीण आणि मी रील बनवत होतो। तर ही सुद्धा रील आलेली आहे, तर ज्यांनी नाही बघितली जाऊन बघा। जेवढे आम्ही आउटफिट घातलेले आहे लग्नामध्ये त्या सगळ्यावर अशी एक छोटीशी रील बनवलेली आहे, खूप छान। तर माझी बहीण मला इन्स्ट्रक्शन देत होती की नीट कर, नीट हात वगैरे दे म्हणून। आणि बघा कशी चिडत होती ती माझ्यावर, जोराजोरी चुकलं तर तुमची लहान बहीण अशीच आहे का? झाल्या का रील करून तुझ्या? चला जेवण करायला जाऊया। झालाय हळदीचा प्रोग्राम, नाचून वगैरे इथे शांत झालंय थोडं वातावरण। हो ते लवकर गाडी आली आहे। हो आम्ही चाललो आहे नवरीकडे हळद न्यायला लावायला। आम्ही चाललेलो आहोत नवरीकडे हळद लावायला। नवरीला हळद घेतलेली आहे, सोबत आहे युवेन आणि माझी बहीण। जवाईचं आहे ना ते, मग कोण येते? आणि हे आमची लहान जावाई आणि दादा आहे सोबत। तर इकडे बघा आम्ही नवरीकडे पोचलो आणि नवरीचा छान असा फोटोशूट चालू होता आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं। यांच्याकडे तुम्हाला दाखवते मी। आणि यांच्याकडे सुद्धा साऊंड चालू होतं, हळद असल्यामुळे साऊंड राहणारच, त्याच्यामुळे मी इकडे म्यूट करून तुमच्याशी बोलत व्हिडिओ बनवत आहे। तर नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लावली पाहिजे म्हणते, पण जे दूर राहतात त्यांच्या लग्नात काही शक्य होत नाही। तर ही म्हणजे गावातच राहते आमच्या, म्हणजे यवतमाळलाच राहते आणि जवळच राहते, त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलो होतो। आणि सगळ्यात आधी ती हळद तिच्या आईने आणि काकूने तिला लावली, त्यानंतर आम्ही लावली। जी हळद आम्ही आणली होती ती सगळ्यात आधी तिच्या आईने लावलेली आहे तिला, आणि सोबतच फोटोशूटसुद्धा चालू आहे।
आणि यांच्याकडलासुद्धा हळदीचा प्रोग्राम झाला होता, म्हणजे हळद लावून झाले होते आणि फोटोशूट चालू होते. सगळेजण बसलेले आहेत तिथे त्यांच्याकडले पाहुणे. आणि यानंतर मी पण गेले हळद लावायला तिला. तर जी एवढी ही हळद आणलेली राहते सोबत ती सगळी संपवायची असते. तर एवढी हळद लावणं शक्य होत नाही, कारण फेशियल वगैरे केलेले असतात आणि चेहऱ्यावर इन्फेक्शन वगैरेसुद्धा होते आजकाल हळदीमुळे. तर आम्ही थोडीच लावली आणि तिला हळदीचा पण त्रास होत होता, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये विको वगैरे टाकून ती हळद मिक्स करून तिला थोडी लावली. आणि इथे थोडंसं डिस्कशन चालू होतं आमचं, तुझी हळद वगैरे झाली का, मी तिला विचारत होते. तसं बोलणं पण चालू होतं. आणि हळदी कुंकू लावलं मी तिला आणि हळद लावलेली आहे सोबतच. आणि माझी बहीणसुद्धा आली होती सोबत, तिनेसुद्धा हळद लावली तिला. आणि आमचं चालू आहे इथे फोटोशूट. आणि जे हळदीचं पातेलं होतं, म्हणजे ज्याच्यात हळद होती, ते खूप छान यांनी डेकोरेट केली होती. बाजूलाच ठेवून आहे, तुम्हाला जर दिसत असेल तर खूप छान असं डेकोरेशन केलं होतं त्याचंसुद्धा. इकडे माझं झाल्यावर माझी बहीण तिला हळद लावत आहे आणि तिचं सुद्धा चालू आहे सोबत फोटोशूट. वापस नाही न्यायची. झाली आहे आमची नवरीला हळद लावून. आता चालू आहे आम्ही घरी. आणि येताना आमच्या आजी आजोबा सुद्धा आले. आजोबा पण आले, यांना घेतलं बस स्टँडवरून. चाललो आता आम्ही घरी. बघा हळद पण लावून झाली आहे. आणि तुम्ही काहून उशीर आले एवढ्या? हा सकाळी का हळद झाली ना पण मग बस स्टँड आलो, गाड्या सापडल्या. अरे बाबा गाडी आहे बघ समोर बघ. तर आम्ही तिकडनी येईपर्यंत जेवण चालू झाले होते, ऑलमोस्ट संपतच आले होते. तर मी तुम्हाला मेनू सुद्धा दाखवून देते. तर पाटोडीची भाजी आहे, त्यानंतर चपात्या आहे, जिरा राईस आहे, दाल तडका आहे, लोणचं वगैरे आणि स्वीटसुद्धा होतं. यानंतर आम्ही जेवण केलं आणि नंतर गेलो घरी. तर बघा सगळेजण बसलेले आहेत, सगळ्यांचे जेवण झाले आहेत. तर आत्ता चालू आम्ही घरी. आल्याबरोबर आता आपला दुसरा प्रोग्रामला रेडी व्हायचं आहे, कारण आता नवरदेव निघणार आहे, त्यासाठी अजून रेडी व्हायचं आहे. तर हळदीचा प्रोग्राम असा झाला. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नोटिफिकेशन येईल. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.